आणि क्रमामध्ये सुद्धा आपल्याला हाच एक अभ्यास आहे जो आपल्याला चालू शकतो. आणि म्हणून हरदम साक्षी रहो मेरे भाई, मत भूल खाओ कर लो कमाई, मत भूल खाओ. ठीक आहे, म्हणजे भुलून नका जाऊ तुम्ही या प्रपंचामध्ये. कर लो कमाई, ही खरी कमाई करा. कोणती? हरदम साक्षी रहो मेरे भाई. काय हरदम आपण साक्षी. आता कशाची साक्षी? कोणाची साक्षी? साक्षी रहो ठीक आहे. आता पुढे काय जाऊ आपण की साक्षी कशाची आणि साक्षी आपण कोणाची? तर हे जे शरीर आहे हे पंचमहाभूताचं शरीर आहे. या शरीराला आपण जाणतो, आपण पाहतो, आपण अभ्यास करू शकतो. आपण ज्या गोष्टीला जाणू शकतो, पाहू शकतो, अभ्यास करू शकतो, ज्याचं आपण निरीक्षण परीक्षण करू शकतो, त्याच्यापेक्षा परीक्षण करणारा जो आहे तो भिन्न आहे. मी माहित पाहतो म्हणजे माहित मी आहे का? नाही आहे. जर मी असेल पाहू शकतो काय? नाही. तर ज्या अर्थी मी या गोष्टीला पाहतो, याचं निरीक्षण परीक्षण करतो, याला जाणतो, समजतो, उमजतो, त्या अर्थी माझं अस्तित्व या गोष्टीपेक्षा भिन्न आहे. हे सिद्ध आहे की नाही? मग हे आपलं शरीर आहे. आपण काय म्हणतो? माझा पाय दुखते म्हणतो. काय सुबोध आहे? डोका सुबोध आहे का? हात दिसायला लागते आणि त्याच्यामध्ये काही साठ राहत नाही. आता काय सुबोध आहे? काय सुबोध नाही. बरोबर आहे. हा हॉल आहे, याचं नाव आहे हॉल. कशाचा हॉल कोणाचा? हे फ्लोअर म्हणजे हॉल आहे का? ते कोण आहे? बरोबर आहे. आलं स्वरूप काय आहे आम्हीच. आणि म्हणून हरदम साक्षी राहू मेरे बाई, मला माझं स्वतःच साक्षी बनता आलं. आणि आपलं स्वतःच साक्षी बनणे म्हणजे या सगळ्या दुःखातून मुक्त होणे. त्याच्यासाठी शरीराला आपण जर जाणून जर घेतलं, हा हात आहे, पाय आहे, हे शरीर आहे, जन्मते, मरते, थकते, तहान लागते, भूक लागते, या सर्व क्रिया कोणाच्या? पोषण करतो. त्याचे सुख दुःख आपल्याला समजतात, त्याचा आपण निवारण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे या संपूर्ण शरीराचा मी काय आहे? साक्षी आहे. म्हणजे माझं अस्तित्व या शरीरापेक्षा वेगळं आहे. तर मी शरीर आहे काय? नाही आहे. मी शरीर नाही आहे हे ज्ञान आहे. मी शरीर आहे समजून जगणे हे अज्ञान आहे. आणि आता पाय कोण दुखते? मी शरीर आहे समजतो. आहे की नाही? कारण की मी शरीर आहे. बरोबर. जेव्हा तुम्ही त्या पायाकडे, त्या शरीराकडे साक्षी भावने पाहाल, दुखणं तेव्हा राहणार आहे. दुखणं पहिले होतं, दुखणं पहिले होतं, पण पहिले तुम्ही हे दुखणंच मी आहे, हा पायच माझा आहे आणि हेच माझं जीवन आहे आणि याच्याशिवाय मी सुखी राहू शकत नाही. या भावनेनं ते जे दुःख होतं ते हजारपट काय झालं होतं? मोठं झालं होतं, वाढलं होतं. आता मला माहित आहे की माझा पाय दुखते, हे शरीर आहे, हे शरीर नाशिवंत आहे, हे नश्वर आहे, आज उद्या जाणारच आहे. माझं मूळ तत्व, माझं मूळ स्वरूप हे या शरीरापेक्षा वेगळं आहे. मी या सगळ्याला जाणणार आहे आणि याचं ध्येय सुद्धा अलग आहे. कोणाचं? माझं. माझं ध्येय वेगळं. पायाचं ध्येय, पायाचं ध्येय काय आहे? चालू लागते. चालण्याकरिता पाय आहे, धावण्याकरिता पाय आहे, काम करण्याकरिता पाय आहे. पण एका जागेपासून समाधी घ्यायचं असेल तर पायाचं काही काम आहे काय? नाही काय? नाही आहे. तर माझ्या जीवनाचं मूळ ध्येय वेगळं, पण जीवन जगण्याकरता पायाची आवश्यकता आहे. पायाची आवश्यकता म्हणून पायाचा सुद्धा रोल आहे. ठीक आहे, त्याची सुद्धा आपल्याला गरज आहे. पण काही कारणामुळे समजा ते जर दुखत असेल तर ते आपलं परमनंट ध्येय नाहीये. माझं ध्येय, माझ्या जीवनाचं ध्येय हे काय आहे? त्याच्यापेक्षा फार मोठं आहे, उच्च आहे, श्रेष्ठ आहे. हे जेव्हा मला जाणवते, जेव्हा मला माहित पडते, याच्या परिप्रेक्षामध्ये जेव्हा मी माझं जीवन जगतो, तेव्हा पण पायाचं दुखणं जे आहे ते काय होऊन जाते? नॉर्मल होऊन जाते, म्हणजे कमी होऊन जाते. ठीक आहे. त्याची एक कला काय होते? त्याच्यातून अवगत होते. आणि ते दुःख जे पुढे हजारपट जास्त वाटत होतं, ते दुःख जे सकाळ दुपार संध्याकाळ त्रास देत होतं, ते दुःख ज्याच्यामुळे आम्ही स्वतः जीवन जगत होतो, इतरांवर सुद्धा आपण नेहमी चिडचिड करत होतो, ते दुःख की त्याच्यामध्येच आम्ही पूर्ण वेळ आणि सगळं शक्ती घालत होतो. ज्या गोष्टीतून आनंद भेटते त्या सुद्धा आम्ही काय होतो? जीवनातल्या सोडून दिल्या होत्या. या सगळ्या प्रक्रिया बंद करतात आणि त्या दुःखाला स्वीकारून माणूस काय करते? जीवन जगते.